हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 शिवछत्रपती. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, आपले एन्व्हायरमेंटल स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. सो फ्रेंड्स, प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे 2 चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहेत. तुम्ही जर ते लेक्चर व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की पहा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओजचे लिंक्स प्रोव्हाइड करेन. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओज पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 3rd चॅप्टर मराठा सरदार्स द फेमस हाऊस ऑफ द भोसलेस या चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. सो सी, फर्स्ट पॉइंट आहे period of unrest. As the sons preached devotion to God, the brave Maratha Sardar started a tradition of bravery. म्हणजे संतांनी पीपल्सच्या लोकांच्या मनामध्ये डिवोशन म्हणजे भक्तिभाव निर्माण केला. The brave Maratha Sardar started a tradition of bravery. तर ब्रेव म्हणजे शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रामध्ये शौर्याची परंपरा निर्माण केली. ओके, दिस वॉज अ पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट. तर पहा, तो जो काळ होता तो मोठा अनरेस्टचा काळ होता. द टू सुलतान्स, द आदिलशाह ऑफ बिजापूर अँड द निजामशाह ऑफ अहमदनगर वेर कॉन्स्टंटली ॲट वॉर विथ इच अदर. इट मीन्स विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या 2 सुलतानांमध्ये महाराष्ट्रामध्ये नेहमी वॉर व्हायचे, म्हणजे लढाया व्हायच्या. ओके, they made use of the armies of Maratha Sardars in these wars. तर वॉर साठी, लढाईसाठी त्यांना आर्मीजची गरज होती. म्हणजे कोणाची? तर फौजची गरज होती. they made use of the armies of Maratha Sardars in this war. तर यासाठी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घ्यायचे. the brave Maratha Sardars. The Marathas were both brave and tough. तर मराठास जे होते, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो मराठे, हे ब्रेव म्हणजे शूर होते आणि टफ पण होते. दे वेर ऑल्सो फिअरलेस अँड लॉयल टू देअर मास्टर्स. म्हणजे काय? ते फिअरलेस पण होते, म्हणजे काय? धाडसी होते, आणि लॉयल टू देअर मास्टर्स म्हणजे काय? तर ते त्यांच्या मास्टर्सशी लॉयल होते, म्हणजे स्वामीनिष्ठ होते. दे वेर व्हेरी प्राऊड ऑफ देअर अचीवमेंट्स ऑन द बॅटल फील्ड. तर वॉरवर म्हणजे लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यामध्ये त्यांना मोठा अभिमान वाटत असे. The brave Maratha soldiers with a spear in hand and a sword at the side would ride in his Sardar's cavalry. All the Maratha Sardars had their own private armies. तर पहा, हातात भाला, कमरेला तलवार असे हे ब्रेव मराठे सोल्जर्स घोड्यांवर सवार होऊन सरदारांच्या आर्मीज मध्ये म्हणजे फौजेमध्ये दाखल होत. ऑल दी मराठा सरदार्स हॅड देअर ओन प्रायव्हेट आर्मीज. तर सर्व जे मराठी सरदार होते त्यांच्या स्वतःच्या अशा आर्मीज होत्या. म्हणजे काय? तर स्वतःच्या अशा फौज होत्या. इफ सच अ सरदार went to the Sultan with his army, the Sultan gave him employment, made him a Sardar of his kingdom and sometimes conferred a Jagir upon him. It means कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे सपोज गेला तर सुलतान त्याला आपल्या एम्प्लॉयमेंट मध्ये म्हणजे आपल्या इथे नोकरीला ठेवत असे. अँड समटाइम्स कन्फर्ड ए जागीर अपॉन हिम म्हणजे काय? तर त्यांना जागीरही देत असेल. तर जागीरला मराठीमध्ये काय म्हणतात? सरदारकी. ओके, द सरदार हु रिसिव्ड सच जागीर कन्सिडर हिमसेल्फ ए राजा. तर जहागीर मिळालेले जे सरदार होते ते स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजायचे. There were many famous Maratha Sardars at the court of Ahmednagar and Bijapur. तर पहा, विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानांच्या कोर्ट्स मध्ये अनेक मोठमोठे सरदार होते. The more famous among them were the Jadhavs of Sindhkhed, Nimbalkars of Fulton, घोरपडेज of Mudhol, मोरेज of जावली, भोसलेस of वेरूळ.
तर पहा त्या सरदारांमध्ये सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले तर हे प्रमुख सरदार होते. ओके. The Sindhkhed Yadavs were descendants of the Yadavs of देवगिरी. तर सिंदखेडचे जाधव जे होते हे देवगिरीच्या यादवांचे कोण होते तर वंशज होते. डिसेंडंट्स म्हणजे काय तर वंशज. जिजाबाई द मदर ऑफ शिवाजी महाराज वॉज द डॉटर ऑफ लखुजीराव जाधव ऑफ सिंदखेड. तर पहा शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. ओके. द नेक्स्ट ट्रॅडिशन ऑफ वेल्लोर म्हणजे काय शौर्याची परंपरा. ओके. ऑल दीज सरदार्स वेर ब्रेव बट मेनी ऑफ देम वेर स्वॉन एनिमीज ऑफ वन अनादर. तर पहा हे सारे सरदार जे होते हे ब्रेव होते म्हणजे शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसामध्ये वैर होते. They never thought that they should unite and do something for their own people. तर पहा त्यांच्या इथल्या समाजातील लोकांसाठी एक होऊन काहीतरी करावे हा पर्स्पेक्टिव्ह त्यांचा नव्हता. So all their valor and bravery served the interest of others. पहा यामुळे काय व्हायचे त्यांचे शौर्य त्यावेळी परकीयांच्या उपयोगी पडत असे. Even so they kept alive the warlike spirit especially among the young. तर हे सर्व असून सुद्धा महाराष्ट्रातील हजारो तरुणांना यंगर्सला त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. Many famous soldiers were born in their families who kept alive the tradition of valor. तर पहा त्यांनी अनेक पराक्रमी निर्माण केले, पराक्रमी वीर निर्माण केले. Among the famous families, the Bhosles of Verul showed great bravery and enterprise. तर पहा मराठे सरदारांनी महाराष्ट्रामध्ये शौर्य जिवंत ठेवले आणि महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी फेमस घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. ओके. The next temple of Gruneshwar. It was about 400 years ago. The temple of Gruneshwar near the Verul caves was falling to pieces. तर पहा सुमारे 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. वेरूळच्या केव जवळील केव म्हणजे काय तर लेण्या. तर वेरूळच्या लेण्यांजवळील घृणेश्वराचे सुंदर टेम्पल म्हणजे मंदिर फॉलिंग टू पीसेस म्हणजे काय तर मोडकळीस आले होते. The walls had developed cracks. त्या मंदिराच्या भिंतींना वॉल्सला काय झाला होता तर क्रॅक पडलेले होते म्हणजे काय तर भेगा पडल्या होत्या. The priest also had deserted the temple. तर पहा मंदिरातील पुजारी पण मंदिर सोडून निघून गेले होते. Thus the temple which was built in honor of a great god was totally neglected. तर पहा एवढं महान दैवत पण त्या मंदिराची अशी अवस्था झाली होती की त्या मंदिरातले पुजारी सुद्धा मंदिर सोडून गेले होते. All the devotees who came there mourned over the sorry state of the temple but no one thought of repairing it. म्हणजे त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटत होती. All the devotees who came there mourned over the sorry state of the temple but no one thought of repairing it. तर येणारे जाणारे हळहळत असायचे पण त्याच्या रिपेअरिंगचा त्याच्या दुरुस्तीचा विचार कोणी करत नव्हते. A great devotee of Shiva visited the temple regularly. तर पहा त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त रेग्युलरली येत असे. He would put flowers and bail on the lingam and express his innermost thoughts to the god. तर शिवलिंगावर बेलाचं फूल तो वाहायचा आणि हात जोडून आपल्या मनातले शिवलिंगाला सांगायचा. He carried out extensive repairs to the temple and restored it to its original condition. तर पहा त्याने काय केले एक दिवस त्याने मजदूर बोलवले आणि मंदिराच्या ज्या पडक्या भिंती होत्या त्या नीट केल्या रिपेअर केल्या. He also made arrangements for the proper maintenance of the temple. म्हणजे काय मंदिराची त्याने सगळी व्यवस्था केली. Now there were lights both inside and outside the temple and the
लॉस्ट ग्रेंडर ऑफ घृणेश्वर वॉज रिस्टोर्ड. तर पहा, घृणेश्वर टेम्पलच्या मंदिराची सर्व व्यवस्था त्याने लावली. पडक्या भिंती त्याने नीट केल्या. मंदिराच्या आत बाहेर त्याने दिवे लावले आणि घृणेश्वराचे गेलेले वैभव त्याने पुन्हा आणले. Who was this devotee who did all this? He was मालोजी राजे भोसले. तर पहा, हे सर्व कुणी केले? कोण होते हे शिवभक्त? तर ते होते मालोजी राजे भोसले. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत दी भोसलेस ऑफ वेरूळ. तर पहा, वेरूळचे भोसले नेमके कोण होते हे आपण आता पाहणार आहोत. मालोजी राजे भोसले, दी पाटील ऑफ वेरूळ, वॉज ए ग्रेट डिवोटी ऑफ शिवा. तर पहा, वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे एक ग्रेट थोर डिवोटी ऑफ शिवा म्हणजे शिवभक्त होते. बाबाजी राजे हॅड टू सन्स. मालोजी राजे वॉज दी एल्डर अँड विठोजी राजे दी यंगर. तर पहा, विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ होते आणि वेरूळच्या बाबाजी राजे भोसलेंची ही मुले होती. बाबाजी राजे भोसले हॅड द राईट्स ऑफ ए पाटील इन दी वेरूळ विलेज. तर पहा, वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. ओके, सर्व राईट्स त्यांच्या हातात असायचे. ओके, मालोजी राजे अँड विठोजी राजे वेअर बोथ ब्रेव्ह अँड एंटरप्राइझिंग. तर पहा, मालोजी राजे आणि विठोजी राजे हे दोघे पण शूरही होते आणि कर्तबगारही होते. दे हॅड इन देअर सर्व्हिस मेनी आर्म्ड मराठा ट्रूप्स. तर त्यांच्या कोर्टमध्ये पुष्कळ असे हत्यारबंद मराठे होते. इट वॉज ए पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट. तर हा जो काळ होता हा खूप अनरेस्टचा काळ होता. दी मुघल एम्पेरियर फ्रॉम दिल्ली हॅड अटॅक्ड दी किंगडम ऑफ निजामशाह. तर पहा, निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल एम्पेरियर म्हणजे मुघल बादशाने अटॅक केला होता. दौलताबाद वॉज देन द कॅपिटल ऑफ निजामशाह. तर त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची काय होती? राजधानी होती. कॅपिटल म्हणजे काय? तर राजधानी. मलिक अंबर वॉज हिज वजीर और चीफ मिनिस्टर. तिथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता, ज्याला चीफ मिनिस्टर असंही म्हटलं जायचं. ओके, मलिक अंबर वॉज एबल अँड वाईस. तर हा जो वजीर होता मलिक अंबर हा कर्तबगार होता आणि हुशारही होता. The two capable and brave brothers from वेरूळ soon caught his attention. तर पहा, तर हा जो वजीर होता याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले ब्रदर्सची कर्तबगिरी पाहिली. On his recommendation, the Shah conferred on मालोजीराजे दी जागीर ऑफ पुणे अँड सुपे परगणास. तर पहा, म्हणजे काय? त्याने निजामशहाजवळ त्याच्या कर्तबगिरीची प्रशंसा केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे आणि सुपे परगण्यांची जहागिरी दिली. ओके, सो दी भोसलेस बिकेम रिच अँड पॉवरफुल. तर पहा, या सर्वामुळे काय झाले तर भोसले बिकेम रिच अँड पॉवरफुल. भोसले घराणे जे होते ते रिच अँड पॉवरफुल झाले. भोसल्यांच्या घरी वैभव आले. मालोजी राजेज वाईफ वॉज उमाबाई. उमाबाई ह्या मालोजी राजांच्या कोण होत्या तर पत्नी होत्या. शी केम फ्रॉम द हाऊस ऑफ द निंबाळकर्स ऑफ फलटण. तर पहा, उमाबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. दे हॅड टू सन्स, शहाजी अँड शरीफजी. तर यांना दोन मुले होती. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. मालोजी राजे वॉज किल्ड इन ए बॅटल ऑफ इंदापूर. ॲट दॅट टाइम शहाजी वॉज ओनली 5 years ओल्ड. तर पहा, शहाजी 5 वर्षांचे असताना मालोजी राजे इंदापूरच्या वॉरमध्ये लढाईमध्ये मारले गेले. देन विठोजी राजे लुक्ड आफ्टर दी चिल्ड्रन अँड दी जागीर. सो विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांना आणि जहागिरीचा सांभाळ केला. लेटर ही आस्क्ड इन मॅरेज फॉर शहाजी द डॉटर ऑफ लखुजीराव जाधव. तर पहा, यानंतर काय झालं, त्यांनी शहाजींसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जिजाबाई द डॉटर ऑफ लखुजीराव वॉज वेल फेवर्ड बाय दी गॉड्स. तर पहा, जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती
लखुजीराव ॲक्सेप्टेड विठोजी राजेच प्रपोजल. तर जिजाबाईंसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी ॲक्सेप्ट केली, स्वीकारली. लखुजीराव वॉज ए ब्रेव्ह अँड वेलियंट सरदार इन द कोर्ट ऑफ निजामशाह. तर पहा, लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर आणि पराक्रमी सरदार होते. ही केप्ट ए लार्ज आर्मी ऑफ हिज ओन. ही कमांडेड ग्रेट रिस्पेक्ट अँड ऑनर ॲट द कोर्ट ऑफ निजामशाह. यांची स्वतःची एक मोठी आर्मी होती, म्हणजे त्यांची फौज होती, आणि निजामशाहच्या कोर्टमध्ये म्हणजे दरबारामध्ये सुद्धा त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. ही सेलिब्रेटेड द वेडिंग ऑफ शहाजी राजे अँड जिजाबाई विथ ग्रेट पॉम्प. तर पहा, त्यांनी शहाजी राजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. ग्रेट पॉम्प म्हणजे काय? मोठ्या थाटामाटात. ओके. जिजाबाई बिकेम दी फॉर्च्यून ऑफ द भोसले फॅमिली. तर पहा, जिजाबाई भोसले फॅमिलीच्या लक्ष्मी झाल्या. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहोत शहाजी राजे. तर पहा, इथे आपण शहाजी राजेंचा फोटो बघत आहोत. निजामशाह ट्रान्सफर टू शहाजी राजे द जागीर ही हॅड कन्फर्ड ऑन मालोजी राजे. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली. शहाजी राजे वॉज ए ब्रेव्ह अँड कपॅबल मॅन हेल्ड इन ग्रेट रिस्पेक्ट ॲट द कोर्ट ऑफ निजामशाह. तर शहाजी राजे पराक्रमी होते, ब्रेव्ह होते. निजामशहाच्या कोर्टमध्ये, दरबारामध्ये त्यांना मोठा रिस्पेक्ट होता, मान होता. The Mughal Emperor decided to conquer the kingdom of निजामशाह. तर पहा, मुघल एम्पेरियर म्हणजे मुघल बादशाने ती निजामशाही जिंकण्याचा निर्धार केला. फॉर दिस ही मेड अन एलियन्स विथ द आदिलशाह ऑफ बिजापूर. तर विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला. मलिक अंबर अँड शहाजी राजे फॉट ब्रेवली टू सेव्ह निजामशाही. तर तेव्हा निजामशाही सेव्ह करण्यासाठी, वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजी राजे फॉट म्हणजे लढले. ओके. दे डिफिटेड बोथ दी आर्मीज. दोन्ही आर्मीजचा, दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. दिस बॅटल टूक प्लेस ॲट भातवडी नियर अहमदनगर. तर पहा, अहमदनगर जवळ भातवडी येथे ही फेमस असलेली लढाई झाली. शरीफजी वॉज किल्ड इन दी बॅटल. तर या वॉरमध्ये, या लढाईमध्ये शरीफजी मारले गेले. शहाजी राजे डिस्प्लेड ग्रेट वेलर. पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला. ही वॉज प्रेस्ड एव्हरीवेअर ॲज अ ब्रेव्ह जनरल. तर त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. His reputation in the court was so enhanced that even Malik Ambar began to feel jealous of him. तर पहा, या सगळ्यामुळे मलिक अंबर जो वजीर होता त्याला त्यांच्याबद्दल जेलसी वाटू लागली. This gradually led to antagonism between them. तर यामुळे काय झालं, त्यांच्यामध्ये अँटॅगोनिझम म्हणजे काय, तर वैर निर्माण झाले, वितुष्ट निर्माण झाले. ॲज अ रिझल्ट शहाजी राजे लेफ्ट निजामशाही अँड जॉईन द कोर्ट ऑफ आदिलशाह ॲट बिजापूर. तर यामुळे काय झाले, त्या दोघांमध्ये वैर निर्माण झाले, वितुष्ट निर्माण झाले आणि शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. ओके. आदिलशाह ऑनर्ड हिम विथ द टायटल ऑफ सर लष्कर चीफ ऑफ आर्मी. तर पहा, आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन, टायटल देऊन त्यांचा सन्मान केला. तर सर लष्कर या शब्दाचा अर्थ चीफ ऑफ आर्मी असा सुद्धा होतो. ओके. लेटर देर वेर मेनी डेव्हलपमेंट्स इन निजामशाही. तर पहा, या सर्वांनंतर निजामशाहीमध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या, बरेच डेव्हलपमेंट्स झाले. दी वजीर मलिक अंबर डाईड. आणि वजीर मलिक अंबर याचा पण मृत्यू झाला. हिज स्कीमिंग सन फतेह खान बिकेम द वजीर ऑफ निजामशाही. तर पहा, त्याचा मुलगा फतेह खान हा मोठा कारस्थानी होता आणि तोच निजामशाहीचा वजीर झाला.
ड्युरिंग हिज पिरियड द निजामशाही बिगेन टू डिक्लाइन. निजामशाहीला उतरती कळा लागली. ओके. At about the same time, there was a threat of Mughal aggression. So, Nizam Shah's mother appealed to Shahaji Raje to return to Nizam Shahi and save it. म्हणजे मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला आणि त्यातून निजामशाही सावरण्याची गरज भासू लागली आणि त्यामुळेच निजामशाही सावरण्यासाठी सेव्ह करण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजेंकडे परत येण्यासाठी रिक्वेस्ट केली. ओके. अपील केले. देअरफॉर शहाजी राजे लेफ्ट आदिलशाही अँड रिटर्न टू निजामशाही. आणि म्हणूनच शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाही मध्ये परत आले. ओके. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थर्ड चॅप्टर मराठा सरदार्स द फेमस हाऊस ऑफ द भोसलेस कंप्लीट शिकलेलो आहोत आपण. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडले असल्यास नक्की लाईक करा, आपली व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.